कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडे समृद्धी शाळांचा आराखडा सादर केला होता। या अंतर्गत 84 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण 1956 प्राथमिक शाळा आहेत। यातील अनेक जुन्या शाळांच्या छताला गळती, भिंतींची पडझड, स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे। अशा 287 शाळांची दुरुस्ती करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे। यातील काही शाळांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय, तर काही शाळांचं काम अंतिम टप्प्यात आहे। या सर्व शाळांना आणि संबंधित ठेकेदारांना पावसाळ्याच्या आधी म्हणजेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। याचबरोबर शिक्षण विभागाला मिळालेला हा आजवरचा सर्वात मोठा निधी असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिली आहे। म्हणजे यापूर्वी कधीही एवढा मोठा निधी मिळालेला नव्हता। गेल्या वर्षी आपल्याला 84 कोटी रुपये DPCच्या जो काही फंड आपल्याला अलॉट झाला त्या DPC फंडातून अलॉट झालेल्या फंडातून आपण मान्यता दिलेलं होतं। त्या व्यतिरिक्त जे काही स्थानिक विकास फंड असतो म्हणजे आमदार महोदयांचा, खासदार महोदयांचा त्यांचा स्वतःचा जो फंड असतो त्याच्यामध्ये पण काही मान्यता झाल्या, काही खनिज विकासमध्ये मान्यता झाल्या, काही डोंगरी विकासमध्ये मान्यता झाल्या आणि जो जिल्हा परिषदेचा सेस आहे, जिल्हा परिषदेच्या सेसमध्ये पण ज्या मान्यता झाल्या, असं सगळं जर एकत्रीकरण केलं, माझे विद्यार्थी संघाचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला गेल्या वर्षी मिळालं, तर ऑलमोस्ट आपल्याकडे 110 कोटीच्या मान्यता शाळा दुरुस्ती, नवीन शाळा बांधणे किंवा आपले समृद्ध शाळेचे जे काही 24 सोयीसुविधा आपण आयडेंटिफाय केलेल्या होत्या, ह्या 24 सोयीसुविधांसाठी आपल्याला गेल्या वर्षी निधी उपलब्ध झाला आणि त्या मान्यता आपण दिल्या। आता मान्यता दिल्यानंतर आपण थोडंसं दरच वर्षी असं करत असतो। माननीय सभापती मॅडम त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ह्यावेळी आम्ही अजून एकदा असं ठरवलं की सर्व आपले जे काही ज्यांना आपण वर्क ऑर्डर दिलेले आहेत, मग काही आपण ई टेंडर करून असेल किंवा सुभेद्वारा दिले असेल, तर सगळ्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदा पावसाळा सुरू झाला की पुढचे 3 ते 4 महिने खूप पाऊस पडतो आणि खूप पाऊस पडल्यामुळे त्या कालावधीमध्ये काम करता येत नाही आणि त्यावेळी खूप गैरसोय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे सगळं विचारात घेऊन आपण सर्व जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्या सगळ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की मॅक्सिमम जे काही आम्ही वर्क ऑर्डर तुम्हाला इश्यू केलेले असतील त्या सगळ्यांनी साधारणपणे मे महिन्याच्या शाळेच्या सुट्टीचा वेळ विचारात घेता, जून महिन्याचा वेळ विचारात घेता पावसाळ्यापूर्वी सगळी कामं पूर्ण कराव्यात, अशा सूचना आपण सगळ्यांना दिलेल्या आहेत। तालुकानिहाय विचार केला तर करवीर तालुक्यातील 43 शाळा, हातकणंगलेतील 36, शिरोळमधील 36, कागलमधील 35, राधानगरीतील 29, शाहूवाडीतील 22, भुदरगडमधील 20, गडहिंग्लजमधील 19, चंदगडमधील 17, पन्हाळ्यातील 11 आणि गगनबावडा इथल्या 8 अशा एकूण 287 शाळांचा यात समावेश आहे। या शाळांमध्ये इमारतींची दुरुस्ती, छप्पर दुरुस्ती, वर्गखोल्यांचं मजबूतीकरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची सुधारणा आदी कामं केली जाणार आहेत। यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक शाळांचं रुपडं पालटणार आहे।